नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। ठाणे जिल्ह्यात प्रतिष्ठेच्या झालेल्या कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत आपण बघू शकतो मतदानाला सकाळी 7:30 वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे। सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात शहरातील या प्रत्येक विभागातील वार्डातील मतदार जे आहेत ते सकाळपासून या मतदान केंद्रावरती गर्दी करतायत आणि मोठ्या प्रमाणात एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो मतदात्यांचा या निवडणुकीत आपल्याला मिळताना पाहायला मिळतोय। आणि खरं तर खूप धाकधूक वाढलेली आहे उमेदवारांची। याच विषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि माजी नगराध्यक्षा उषाताई मात्र आपल्यासोबत जोडलेल्या आहेत। ताई, लोकशाहीचा उत्सव आहे, मतदात्यांमध्ये उत्साहाचा आनंदाचं वातावरण आहे, काय सांगाल? जवळजवळ 2015ला निवडणुका झाल्या होत्या आणि त्यानंतर कोरोनामुळे निवडणुका झाल्या नाही, त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे। सकाळी 7 पासून मतदारांची रांग लागलेली आहे। जे नोकरीला जाणारा वर्ग आहे ते सकाळीच मतदान करून गेलेले आहेत आणि अगदी खेळीमेळीच्या वातावरणात इथे पॅनल 9 मध्ये तर मी आहे तिकडे अगदी खेळीमेळीच्या वातावरणात मतदान चालू आहे आणि खूप छान प्रतिसाद आहे। मतदार सुद्धा अगदी आवडीने येत आहेत, मतदान करतायत आणि सर्वजण भेटून आम्हाला शुभेच्छा पण देत आहेत। तर नक्कीच शिवसेनेची सत्ता या नगर परिषदेवर येईल असा विश्वास आहे। मतदारांना काय आव्हान असेल मतदान करण्यासाठी? मतदारांना एवढंच आवाहन करेल, ज्यांनी मतदान केलं नसेल त्यांनी सुद्धा घरातून बाहेर पडा, कारण हे मतदान हे आपल्यासाठीच आहे, आपल्या सर्व सोयी सुविधांसाठी आहे। त्यामुळे प्रत्येकाने घरातून बाहेर पडा आणि मतदान करा। शिवसेनेचे दुसरे उमेदवार ऍडव्होकेट संजय धमदरे देखील आपल्यासोबत जोडलेले आहेत। दादा, उत्साहाचं आनंदाचं वातावरण, मोठ्या प्रमाणात मतदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतो, काय सांगाल? खरंच छान वाटतंय की 10 वर्षानंतर नागरिकांना मतदानाचा हक्क बजावायला मिळत आहे आणि मोठ्या संख्येने मतदार सकाळी माझ्या मते 7 ते 7:30 पासून जे मतदान चालू झाल्यानंतर जवळजवळ 150 ते 200 मतदार लाईनीत उभे होते। काही सगळे आज वर्किंग डे असल्याने सगळ्या नोकरीदार वर्ग आपल्या बदलापुरातला असल्यामुळे नोकरीला जायची सगळ्यांना घाई होती, पण त्यांनी त्यांचा स्वतःचा मतदानाचा हक्क बजावूनच ते आपल्या इथनं गेले। तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, काय आव्हान असेल? तरुणांनी राजकारणात किंवा समाजकारणात सहभाग घ्यावा आणि आत्ताचं आम्ही बघतोय वातावरण की प्रत्येक 18 वर्षावरील तरुणाचं नाव नोंदवलं गेलंय आणि ते स्वतः भरघोस मोठ्या संख्येने युवा वर्ग इथं मतदानाला आलेले। शहरामध्ये कुठेतरी दूषित वातावरण पाहायला मिळालं, काही ठिकाणी पैसे वाटण्याचे आरोप झाले, काही ठिकाणी मारहाण झाली, परंतु आपल्या प्रभागामध्ये सुरळीत सुरू आहे। प्रभागातले सगळे नागरिक सुज्ञ आणि सुशिक्षित आहेत, त्यांना माहिती आहे की या प्रभागात विकास कामं कोणी केली आहेत आणि 365 दिवस हा शिवसेनेचा पदाधिकारी काम करत असतो। त्यामुळे आम्ही दोन्ही उमेदवारांना काही चिंता या पॅनलला वाटत नाही। नक्कीच शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष ऍडव्होकेट प्रिया जाधव देखील आपल्यासोबत जोडलेले आहेत। आता मतदात्यांमध्ये उत्साहाचं आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय, काय सांगाल? खऱ्या अर्थाने लोकशाहीचा हा आजचा दिवस आहे आणि लोकांनी भरघोस मतांनी इथे मतदान करायला यायचं आहे। मी सर्व मतदारांना विनंती करतो की आपण जास्तीत जास्त मोठ्या संख्येने ज्यांचे जे नावं मतदार यादी झाले त्यांनी मतदान करायला यायचं, घरात बसू नका। आज आपल्याला लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर आपल्याला आपल्या वोटर्सच्या माध्यमातून, मतदानाच्या माध्यमातून लोकशाहीला बळकट करायचं आहे आणि जवळजवळ 10 वर्षानंतर ही निवडणूक लागलेली आहे। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो आपल्या ठाणे लाईव्हच्या मार्फत की आपण मतदानाला यायचं आहे। शिवसेनेचे कामं अभूतपूर्व आहेत, आपणही कोरोनाच्या काळामध्ये भरपूर कामं केलेली, कुठेतरी शिवसेनेला बहुमत मिळेल का, काय वाटतं? 100% शिवसेनेला बहुमत मिळेल, कारण शिवसेना हा असा पक्ष आहे 80% समाज याच्या हेतूने आमचं काम करत असतात शिवसेना पक्ष आणि जवळजवळ 365 दिवस शिवसेना ही कामच करत असते। जवळजवळ रमेशवाडी हा प्रभाग अतिशय विकसित झालेला आहे आणि त्या अनुषंगाने मतदार राजा देखील विकासालाच महत्व देत असतो। मी युवकांना देखील सांगतो की आपण जास्तीत जास्त संख्येने वोटिंग करायची आहे। आताची निवडणूक ही गटर मीटर वॉटर बरोबर आता आपल्याला मोठं विजन लक्षात ठेवावं लागेल की आले झालेले आहेत, चांगले उद्यानं झालेले आहेत, परंतु त्याच्या पलीकडे आपल्याला मतदान हे करायचंय। बदलापूर शहराचं विजन आता आपल्याला दाखवायचंय। चांगले हॉस्पिटल झाले पाहिजे, ग्रामीण लोकांना त्या हॉस्पिटलची सुविधा उपलब्ध करण्यासाठी कसं करता येईल, 150 बेडचं तरी ऍटलिस्ट हॉस्पिटल झालं पाहिजे, यासाठी पाठपुरा नक्कीच शिवसेनाच्या माध्यमातून होणार आहे। मी पुन्हा एकदा लोकांना अपील करतो, आपण भरघोस मतांनी या इथे आणि वोटिंग करा। नक्कीच आपण पाहिलं की सकाळपासून कशा प्रकारे उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे तो मतदात्यांचा मिळताना आपल्याला पाहायला मिळतो। बदलापूरची संपूर्ण जनता जी आहे ते सुशिक्षित आहे, सुशिक्षितांचं शहर म्हणून बदलापूर शहराला ओळखलं जातं। शिवसेनेच्या उमेदवारांसोबत आपण संवाद साधला।
भारतीय जनता पार्टीचे देखील उमेदवार आपल्यासोबत आहेत. ताई, सकाळपासून उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे तो मतदात्यांचा मिळतो, काय सांगाल एकंदरीत? खूप छान आहे. जास्त जास्त महिला येते आणि भारतीय जनता पार्टी ही विजयी होणार असं आहे. तरुण युवकों को संधि दी है, उसके बारे में क्या बताओगे? युवक जो तरुण है, भारतीय जनता पार्टी ने एक युवा को हमको आगे बढ़ाया है और एक क्योंकि हमारे लिए पता है कि सब युवा ही आगे हमारे काम करेंगे, तो उसके लिए भारतीय जनता पार्टी ने मुझे एक चांस दिया है. नक्कीच आपण दोन्ही उमेदवारांसोबत संवाद साधलेला आहे, दोन्ही पक्षांच्या उमेदवारांसोबत संवाद साधलेला आहे. खरं तर ठाणे जिल्ह्यात प्रतिष्ठेची झालेली ही संपूर्ण निवडणूक ठाणे लाईव्हच्या माध्यमातून मागील आठवडाभर या संपूर्ण निवडणुकीविषयी प्रत्येक अपडेट, प्रत्येक घडामोड आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली होती आणि आज तो दिवस आलेला आहे. 2 डिसेंबर दिवस आलेला आहे. 6 प्रभाग वगळता आपण जर पाहिलं तर ही निवडणूक जी आहे ती संपूर्ण बदलापूर शहरामध्ये संपन्न होत आहे आणि सगळ्यांची उत्सुकता आता शिगेला पोहोचलेली आहे. एवढ्या दिवस केलेलं विकास काम कोणाचं पारडं जड राहतं, मतदाते कोणाला मतदान करतात आणि या कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या सत्तेवरती बसवतात तेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे थेट जनतेमधून नगराध्यक्ष पदाचे ज्या उमेदवार आहेत त्यांना निवडलं जाणार आहे. खरं तर 5 महिला या निवडणुकीमध्ये असणार आहेत. शिवसेनेच्या माध्यमातून विना वामन म्हात्रे असतील, सोबतच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून रुचिता राजेंद्र घोरपडे असतील, अपक्ष म्हणून संगीता चिंदवनकर असतील, प्राध्यापिका आशा मांजरेकर असतील, सोबतच उबाटा गटाकडून प्रिया गवळे असतील, हे सगळे या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे बदलापूरकर नागरिक कुणाला मतदान देतात आणि कुणाला जनतेमधून थेट नगराध्यक्ष करतात तेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. या निवडणुकीविषयी प्रत्येक अपडेट, प्रत्येक घडामोड अगदी प्रामाणिकपणे ठाणे लाईव्हच्या माध्यमातून, कल्याण डोंबिवली लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचत राहू. ठाणे जिल्ह्यातल्या अशाच घडामोडी पाहण्यासाठी आताच ठाणे लाईव्हच्या फेसबुक, इन्स्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.